गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो. आपण पाहणार आहोत वर्ग 7चा विषय विज्ञान. तर विषय विज्ञानमध्ये आपण शिकणार आहोत घटक, वनस्पतींची रचना. वनस्पतीची रचना व कार्ये. रचना व कार्य. त्यामध्ये उपघटक आहे वनस्पतीची रचना. वनस्पतीची रचना. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वनस्पती रचना आपण पाहणार. तर आपण आपल्या अवतीभोवती ज्या सर्व वनस्पती पाहतो तर त्यामध्ये कधी साम्य असतं का? आपण एवढ्या वनस्पती आहेत तर आपण त्यांना कशावर ओळखतो की हे गुलाबाचं झाड आहे किंवा हे जास्वंदाचं झाड आहे, हे आपण कशा प्रकारे ओळखतो? असं आपण स्मेल घेऊन ओळखू शकतो, आपण त्याचे पानं ओळखू शकतो. तर त्यामध्ये विविधता आहे. विविधता असल्यामुळे आपण त्यांना ओळखू शकतो. जसे की गुलाबाचे फूल आणि जास्वंदाचे फूल यामध्ये फरक असतो. जास्वंदाच्या पाकळ्या वेगळ्या असतात, त्यामध्ये स्टिग्मा राहतो. गुलाबाच्या पाकळ्या वेगळ्या राहतात. गुलाबाच्या प्रकारामध्ये पण खूप प्रकार आहेत. जसे की गुलाब ऑरेंज कलरचं राहते, रेड कलरचं राहते, पिंक कलरचं राहते, व्हाईट कलरचं राहते. याच्याने आपण ओळखू शकतो की हे गुलाबाचं झाड आहे, पण पानं सारखीच दिसतात. पण आपण हे ओळखू शकतो, हा मोगरा आहे, हा जास्वंद आहे, हा गुलाब आहे, हा कण्हेर आहे. हे कसे ओळखू शकतो आपण? तर त्यांच्या आकारावरून, कलरवरून, मुळांवरून, खोडांवरून यावरनं आपण त्याची वनस्पतीची रचना किंवा ते कशाचं झाड आहे हे आपण त्यावरून ओळखू शकतो. नाहीतर आपण सर्व जर सारखं असतं तर आपण ओळखलं असतं का? किंवा त्यामध्ये आपल्याला काही विविधता दिसलीच नसती तर आपण ते ओळखू शकलो असतं का? नाही. तर ते आपण कशावर ओळखतो? सर्व त्यामध्ये वेगळी विविधता आहे. कलरमध्ये, आकारामध्ये, त्याच्या सुगंधामध्ये, त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये विविधता आहे. त्यावर आपण ओळखू शकतो हे मोगऱ्याचं झाड आहे. कण्हेराचं झाड म्हटलं तर त्याचे जे पानं राहतात ते लांबूडते राहतात, लांब राहतात. जास्वंदाचे म्हटलं तर गोलवट राहतात. गुलाबाचे म्हटलं तर छोटी छोटी पानं असे लागलेले, त्याला वरती बाजूला असे काटे राहतात. गुलाबाच्या झाडाला काटे असतात, कण्हेरच्या झाडाला काहीच नसते. मोगऱ्याचं झाड पण एकदम छोटंसं फूल असते, छान स्मेल असते. आपण फूल न पाहताही आपण स्मेलवरून ते ओळखू शकतो की हे कशाचं फूल आहे. जास्वंदाचा स्मेल वेगळा येतो, कण्हेराचा वेगळा येतो, गुलाबाचा वेगळा येतो, मोगऱ्याचा वेगळा येतो. या सर्ववरून आपण त्याची विविधता ओळखू शकतो आणि ओळखू शकतो की हे कशाचं झाड आहे, कशाचं फूल आहे, यावरून आपण ते सांगू शकतो. त्यामध्ये आता आपण पाहणार वनस्पतीची रचना. तर वनस्पतीची रचना ही कोणत्या भागामध्ये झालेली आहे? तर ती झालेली आहे 4 भागामध्ये. जसे की वनस्पतीची रचना जी आहे तर रचनेमध्ये काय येते त्याच्यामध्ये येते पहिलं मूळ, खोड, फळ, फूल आणि पान. काही वनस्पतीला फळ येते तर फूल येत नाही, काही वनस्पतीला फूल येते तर फळ येत नाही. कुठल्या फळाला स्मेल राहतो, कुठल्या फळाला राहत नाही. कुठल्या फुलाला स्मेल राहतो तर कुठल्या फुलाला स्मेल राहत नाही. कुठल्या याचे पानं वेगळे असतात तर कुठल्याचे फुलं वेगळे असतात. असं झालं का की कण्हेराचे गुलाबाचे पानं सारखे झाले म्हणून? असं कधीच नाही होत. त्यामध्ये आता आपण सर्वात पहिला जो पाहूया वनस्पतीच्या रचनेमध्ये, आपण सर्वात पहिला भाग पाहूया मुळं. तर मुळं हा मेन पार्ट आहे आपल्या वनस्पतीचा. मूळ कुठे येतात? तर मुळं येतात जमिनीच्या खाली. जिथे आपण आपला अंकुर पेरतो त्याच्या खालच्या जमिनीच्या खालच्या साईडनं जे येतात ते मुळं, आणि वरच्या साईडला जे येते त्या आणि आकाराने जी उंच वाढत जाते त्याला आपण काय म्हणतो? खोड. तर मुळं कशी येतात? आपण जर जमिनीमध्ये एखादी बी पेरली तर त्याच्या वरती, जमिनीच्या वरती एक अंकुर येतो आणि जमिनीच्या खाली जो अंकुर येतो
त्यामध्ये आपण खालच्याला काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण मूळ आणि वरच्याला म्हणतो आपण अंकुर. तर त्याचे डायग्राम पाहू. समजा आपण इथे ही जी डायग्राम दिसत आहे, ही काय बाजूची माती, यामध्ये आपला अंकुर टाकला. समजा एखादी बी आपण टाकली, तर त्याच्या खाली काय येते, हा जो अंकुर जमिनीमध्ये जातो त्याला आपण काय म्हणतो, आधी मूळ. आधी हा कसा असते, सॉफ्ट असते. नंतर हा कसा बनत जाते, तर हा जो हे जे आपला आदिमूळ आहे नंतर कणखर आणि कडक बनत जाते. आणि जो वरती दिसतो त्याला आपण काय म्हणतो, अंकुर. हे कशाची निर्मिती आहे, ते ही मुळाची निर्मिती आहे. मूळ अशा प्रकारचे असतात. आणि मूळ जेव्हा पहिले एक मूळ म्हणून खाली जाते आणि याच मुळाला जेव्हा वेगवेगळे फाटे फुटतात, ते पूर्ण जमीनभर पसरतात आणि त्याचा आधार हा झाडाला होतो. झाडाचं जे खोड आहे ते पूर्णपणे ताणून बांधून ते जमीन रुजवायचं काम कोण करते, तर ते काम करते मुळं. तर ही जे मुळं आहे याला आपण काय म्हणू, सोटमूळ. सोटमूळ कसं काय म्हणू, कशावर म्हणू आपण, हे जे मूळ आहे हे साधं मूळ आहे. तर या मुळाला जे हे फाटे दिसतात आपल्याला फुटलेले, ही जे फाटे आहेत हे वरती आणि खाली हे दिसत आहेत आपल्याला, तर याला आपण काय म्हणू, सोटमूळ. सोटमुळाचा हा जो मधला भाग आहे याला आपण काय म्हणू, प्राथमिक मूळ. जसं की हे मूळ आहे, हे प्राथमिक मूळ. त्याला हे जे बाजूला फांदे फुटत म्हणून आपण याला म्हणतो सोटमूळ, म्हणजे उपमूळ त्याचे. आणि इथं खाली जी एक जर खालचं जे त्याला जे मूळ राहते त्याला खाली टोक राहते, त्या मुळाला टोपी असते. ते खालच्या दिशेनं त्याला काही इजा होऊ नये म्हणून, आणि त्याची वाढ ही खालच्या दिशेने होत असते मुळाची. आणि हे जे आपल्याला याच्यावरती बाजू धागे दिसतात, केसांसारखे जे धागे दिसतात, त्याला आपण काय म्हणतो, मूलरोम. म्हणजे जी मुळं जी जमिनीमध्ये पसरत जातात तिरकी ते एका दिशेने कधीच जात नाही, ती वेगवेगळ्या दिशेने जात असतात. त्याला आपण म्हणतो मूलरोम. सोटमूळ आणि सोटमुळावर जे बारीक केसांसारखे धागे असतात त्याला आपण म्हणतो मूलरोम. दिसले ते सर्वांना, मूलरोम आपण याला म्हणतो. तसेच खोडाचे भाग कोणते कोणते असतात. खोडाचा मेन कार्य काय आहे, खोडाचं मेन कार्य आहे तो अन्नसाठा करून ठेवतो. मुळं जे अन्न बनवतात ते खोडापर्यंत येऊन ते खोडामध्ये खोड अन्नसाठा पूर्ण झाडाला पुरवतो आणि बाकीचा जो असतो तो पूर्ण साठा करून ठेवतो. पूर्ण झाड जे आपलं वृक्ष जे असते ते कशावर आधार उभं असते, तर ते खोडावर. खोड कसं असते, मजबूत हे खोड असते. तर खोडाचे पार्ट कोणते, समजा हे आता हे खोड आहे, हे खोड आहे झाडाचं. तर याला फांद्या कुठं असतात, झुडूप म्हटलं तर खाल्लं पासून येतात, आणि वृक्ष जर म्हटलं त्याला वरती येतात, हे वरती पानं वगैरे येतात त्याला. अशा प्रकारचे खोड असते. तर खोडाचे भाग पाहू आपण. तर खोडाचे भाग कसे असतात, जो सर्वात वरती जेव्हा असं हे वाढते इथं, जेव्हा असे कण इथं येतात त्याला वरती, तर याला आपण काय म्हणतो, तर याला म्हणतो आपण मुकुल म्हणतो आपण. आणि जे वरती राहते तर याला आपण काय म्हणतो, इथून वाढणारे टोक. हे जे दिसते आपल्याला तर हे काय आहे, हे वाढणारे टोक आहे. आणि हे जे दिसते आपल्याला तर याला आपण म्हणतो मुकुल. इथून याला मुकुल आपण म्हणतो. आणि इथून पासून झाडाची वरती वाढ होत चाललेली असते. आणि यामध्ये जे असे भाग राहतात आपण डायग्राम मध्ये पाहूया. ही जी हे जे खोड आहे त्याला वरती जे बारीक हे दिसतात तर याला आपण म्हणतो मुकुल. आणि जे सर्वात वरती जे टोक राहिलेलं आहे तर इथून पासून परत वरती खोडाची वाढ होते, ते वाढणारे टोक असते. आणि आपल्याला अशी जी कांड पडलेली दिसतात, पेरं असतात, या दोन पेरं असतात, त्या पेरवर मुकुल असते, तिथून पानाची निर्मिती होते. मुकुल म्हणजे काय असते, जिथून पानाची निर्मिती होते त्याला आपण म्हणतो मुकुल. इथून पानाची निर्मिती होते वरती म्हणून आपण याला मुकुल म्हणतो. इथं पण मुकुल दिसते आपल्याला, हे ग्रीन कलरचं जे आहे मुकुल आहे, कारण इथून पण पानाची निर्मिती होत आहे आणि इथं पानं वाढत आहेत खोडाला. आणि ही जी दोन दिसतात ते हे खोड असते. खोडामध्ये काय असतात, पेरं असतात, तुकडे पडलेले असतात. तुकडे हा तुकडा दिसतो आपल्याला, हा तुकडा दिसतो, हे काय आहे, एक तुकडा आहे, दुसरा तुकडा आहे, तिसरा, हे आपण काय म्हणतो, याला पेरं पडलेलं म्हणतो आपण. आणि या दोन पेरांच्या मध्ये जो भाग दिसतो छोटासा, आता खाली पण याला पेरं आहेत, हे पण वरती पेर आहे, हे वरती पेर आहे,
हा इथं एक भाग आपल्याला दिसतो ग्रीन कलरचा. परत इथं आपल्याला एक भाग दिसतो, याला आपण काय म्हणतो, कांड. जसे की ऊसाची कांड, आपण ऊस जेव्हा लावतो तेव्हा काय करून त्याचे कांड तुकडे तुकडे करून आपण तो जमिनीमध्ये लावत असतो. जिथं की त्याला बर्ड्स आहे तो त्यात ते कांड घेऊन आपण तो ऊसाची लागवड करत असतो. हे सर्व काय, मुकुल, पेर, कांड, पान हे कशाचे आहे, हे सर्व खोडाचे भाग आहे. मुकुल जिथून पानाची निर्मिती होते त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो मुकुल. आणि 2 पेरामध्ये जो भाग आपल्याला दिसतो त्याला आपण म्हणतो कांड, कांडे. आणि तिसरं आहे पान. तर पानाचे आकार कसे असतात, तर झाडाला एकाच प्रकारचं पानच दिसतो का, की सर्व झाडाला सारखे पान आहेत म्हणून नाही. तर प्रत्येक झाडाला हे वेगवेगळ्या प्रकारचे आकाराचे वेगवेगळे पानं असतात. कोणत्या झाडाचे सरळ पान राहते, कोणत्याचं खूप लांबूड तर राहते, तर कोणत्याचं तुटक तुटक राहते. जसं की ही 3 पानं आहे आपल्याला, हे पान जाड आहे, हे पान पातळ आहे. यामध्ये शीर आपल्याला डायरेक्ट दिसत आहे, या पानामधली दिसत आहे सरळ शीर. बाकीच्या पण यामध्ये शिरा त्या बारीक बारीक आहेत. हे पान पातळ आहे, हे पान जाड आहे. परत हे जे याला बाजूला काहीच नाही आहे, हे प्लेन येते. आणि हे गुलाबाचं पान, तर या गुलाबाच्या पानाला काय आहे, बाजूनी अशा धारा आहे, दिसत आहे सर्वांना, बारीक बारीक धारा आहे. याला आपण काय म्हणतो, पर्णधारा म्हणतो. हे जे पान दिसत आहे याला बाजूनी जे डिझाईन दिसते बारीक 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 काट्यासारखं उभं राहिलं दिसायला आपण काय म्हणतो, पर्णधारा. याचा आकार कसा आहे, लांबूळत आहे. हे काय आहे, याला हे जे वरती टोक आहे याला आपण काय म्हणतो, या टोकाला आपण म्हणतो पर्णाग्र. हे जे टोक आहे याला आपण म्हणतो पर्णाग्र. आणि ह्या ज्या मध्ये दिसत आहे याच्यामध्ये हे दिसत आहे 2 भागामध्ये डिवाइड झालेले दिसतात, ही तर याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो शिरा. ह्याच्या शिरा आहे. आणि ज्या मध्ये मध्ये दिसत आहे आपल्याला, ह्या शिराच्या मधून जे निघालेल्या बारीक बारीक शिरा दिसत आहे आपल्याला, ह्या इकडे जाताना, तर याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो पर्णधार. ह्या मधल्या बारीक शिरा आहे. आणि हे जे दिसत आहे, काही झाडांच्या फांदीला लागूनच पानं असतात, तर काहींना देठ राहतात. तर हे जे हे आहे, तर याला देठ दिसतो का आपल्याला, या पानाला, तर याला देठ नाही आहे, या पानाला देठ दिसत नाही आपल्याला. आणि हे जे पान आहे तर याला देठ दिसतो आहे, हा देठ, हे लगेच खोडाला लागून झालेलं नाही आहे, याला देठ आहे आणि देठाला पाने लागलेले आहे. आणि पानाची विविध भाग आहेत हे, याच्या पर्णधारा, पर्णाग्र, पर्णटोक, ही जे आहेत ही आहेत आपल्या पानाची विविध भाग. आणि फुलं, तर फुलामध्ये काय येते, फुलं प्रत्येक झाडाच्या प्रत्येक आकार, प्रत्येक झाडाचा फूल, त्याचा स्मेल हे सगळ्याच वेगवेगळं आहे, त्यामध्ये विविधता आपल्याला आढळते. तर त्यामध्ये फुलं जर पाहिलं तर बघा, हे कशाचं फूल आहे, काही झाडांना लागून फुलं असतात तर काही फुलांना देठ असतात. या फुलाचा देठ मोठा आहे, लांब सडक आहे, आणि याचा खूप छोटासा आहे, याचा आकार गोल आहे, याचा आकार लांबूडता आहे, याचा कलर व्हाईट आहे, याचा कलर पिंक आहे. यामध्ये आपल्याला साम्य दिसत आहे नाही, विविधता दिसत आहे. त्यावरून आपण ओळखू शकतो हे तगरीचं आहे आणि हे जाईचं आहे. हे फुलावरून आपण सांगू शकतो. समजा जास्वंदाचं फूल घेतलं आपण, तर जास्वंदाचं फूल उभं कापून जर बघितलं आपण त्याला ब्लेडने, तर त्याचे पार्ट आपण बघू शकतो, त्याला काय असतात, पाकड्या असतात. आपल्याकडे सध्या फूल नाही दाखवलं, पण आपण डायग्राम मध्ये बघूया. हे बघा, ही जास्वंदाच्या फुलाची डायग्राम, ही जी स्पेशल दिसते इथं, ही काय आहे, जास्वंदाची पाकडी. आणि हे त्याला जर आपण उभं जर कापून पाहिलं तर आपल्याला त्यामध्ये काय दिसते, हा जास्वंदाचा पहिला, तर जास्वंदाला लांब देठ असतो. हा जो आहे, हा हिरवा जो आपल्याला दिसतो याला आपण काय म्हणतो, देठ म्हणतो. आणि थोडंसं वरती गेल्यास एक अंडाशय असतो, हे जे दिसते आपलं येल्लो कलरचं, हे काय अंडाशय आहे. आणि त्याच्या बाजूलाही त्याच्या सेफ्टीसाठी त्याला बाजूने हिरव्या भागामध्ये त्या दडलेला आहे. त्या जर आपण काढून पाहिल्यात
त्याला आपण म्हणतो निदलपुंज. ते जर आपण काढून पाहिलं तर आपल्याला त्यामध्ये अंडाशय दिसते. आणि ह्या ज्या पाकड्या आहेत, पाकड्यांमध्ये आपल्याला ज्या लायनिंग दिसत आहेत, ही जी लायनिंग दिसत आहे त्याला आपण काय म्हणतो, रुंत म्हणतो आपण त्याला. आणि हे जे बारीक वरती जो त्याला जास्वंदाला एक अशी दांडी असते वरती, त्या दांडीला वरती जो स्टिग्मा असतो, आपण काय त्याला कुक्षी म्हणतो मराठीमध्ये. आणि त्याच्या खाली एकदम बारीक बारीक असे त्याला चिटकून बारीक बारीक येल्लो कलरचे जे दिसेल आपण त्याला काय म्हणतो, त्याला आपण परागकोश म्हणतो. दिसले ते सर्वांना परागकोश येल्लो कलरचे दोन्ही साईडला. आणि हा काय असतो तर हा स्टिग्मा या अंडाशयामधून निघालेला असतो. इथून पासून निघालेला हा स्टिग्मा असतो. आणि या स्टिग्माची दांडी जी असेल आपण काय तर कृषिकुंत आपण त्याला म्हणतो. दिसत आहे ही कृषिकुंत. अशा प्रकारे हे जास्वंदाच्या फुलाचं स्ट्रक्चर आहे. त्याला स्टिग्मा असतो म्हणजेच कृक्षिकुंत म्हणजेच ते त्याला जी दांडी असते त्याला दांडीला आपण कृक्षिकुंत म्हणतो. जे येल्लो असतात ते परागकोश असतात. अशा प्रकारचं हे जास्वंदाच्या फुलाचं स्ट्रक्चर आहे. आणि फळांमध्ये काय विविधता असते, त्याच्या आकारामध्ये, त्याच्या चवीमध्ये. फळांमध्ये पण वेगळे आकार असतात. केळी लांब असते, आंब्याचा आकार वेगळा असतो, आंब्यामध्ये वेगळे असतात, हापूस आंबा राहतो, बदाम आंबा राहतो. त्यामध्ये पण वेगवेगळे शेप असतात की आपण त्याच्या शेपवरनं त्याच्या जे वर्ण असते त्यावरून आपण ओळखू शकतो हा बदाम आंबा, हा हापूस आंबा, यावरून आपण ते सांगू शकतो. आणि त्याची चव पण कुठल्याची आंबट राहते, कुठल्याची गोड राहते. चिकू आणि आंबा आपण यावरला ओळखू शकतो. चिकूमध्ये अनेक बिया राहतात आणि आंब्यामध्ये एकच बी राहते. तर ज्यामध्ये एकच बी राहते त्या फ्रुट्सला आपण फळाला काय म्हणू तर त्याला आपण म्हणू डायकोटिलोट्स. ज्याच्यामध्ये एकच बी आहे त्याला आपण डायकोटिलोट्स म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये अनेक बिया आहेत, जसे की चिकूमध्ये अनेक बिया आहेत, त्याला आपण काय म्हणतो मोनोकोटिलिडॉन्स. अशा प्रकारे फळामध्ये, फुलामध्ये, पानामध्ये, खोडामध्ये, मुळामध्ये विविधता आढळते. आपल्याला एकाच प्रकारचं काहीच दिसत नाहीये. त्यावरून आपण त्याची प्रत्येक झाडाची ओळख आपण हे पारखू शकतो. प्रत्येक फळाची, प्रत्येक फुलाची आपण आपल्याला पारखू शकतो. तर अशा प्रत्येक फळाची, फुलाची, प्रत्येक खोडाची, मुळाची रचना वेगवेगळी असते. अशा प्रकारची विविधता आपल्याला पाहायला मिळते. तर आता आपण पाहिलं आहे वनस्पतीची रचना. त्या रचनेमध्ये मूळ, खोड, पान, फूल, फळं इत्यादी भागांचा समावेश होतो. त्याच्या प्रत्येकाची रचना विविधता आपण पाहिलेली आहे आणि रचना पण पाहिली आहे. तर एक्झामच्या दृष्टीने आपल्याला हा प्रश्न विचारू शकतो की वनस्पतीची रचना सांगा. तर रचनेमध्ये हे विविध मूळ, खोड, फळ, फूल, पानं हे प्रत्येक टॉपिक एक्सप्लेन करायचा. आणि उद्याचा होमवर्क आहे जास्वंदाचं फूल घेऊन त्याचं पूर्ण स्ट्रक्चर काढून ते ब्लेडनी कापून त्याचा अभ्यास करून यायचा आणि इथं बोर्डवर पूर्ण स्ट्रक्चर जास्वंदाचं काढून दाखवायचं. थोडं लक्षात आलं? ठीक आहे. थँक्यू.